पवार साहेब आहेत, बर उद्धव ठाकरे आहेत. भाजप सरकारने 1-2 कामं चांगली केलीत. बर किंबहुना जे आता जे सत्तेवर आहेत राज्य आणि केंद्रामध्ये त्या लोकांनी विकास भयानक चांगल्या पद्धतीने केलाय. कधी ते बी आमचा एक 4-8 दिवसाखाली येऊन नुसतं काय भूमिपूजन रस्त्याचं करून गेले तर. विद्यमान आमदार शाजीबापू पाटील असेल, खासदार निंबाळकर असेल, बर कधी नव्हता एवढा निधी आमच्याकडे दिल्यामुळं आम्ही महायुतीचा उमेदवार म्हणून निंबाळकरांनाच आमची पसंती राहील. चांगलं पण त्याचं काम आहे चांगलं. एवढं सांगलेलं पाणी आणलंय चांगलं. ही उपरी गाडीवर रस्ता 1 कोटीचं काम आता मंजूर झालेलं आहे. नारळ पडून गेलं निंबाळकर. हे आता हाही चालू आम्हाला आवडतं. कुठलं हे सरकार भाजपचं. गोरगरिबाला फसवायचं आणि काहीतरी योजना बोलव्या दावायच्या. शेतकऱ्याला कुठं 2000 दे, कुठं काय दे. 2000 हे शेतकरी चालत नसतो. पवाराचं नेसल तर पैठणी नाहीतर नागिव बसल. जरांगे साहेबांनी थोडा अभ्यास करावा, अभ्यासच करावा त्यांनी. पवाराची मत राहणार, आमच्या मत राहणार. पवाराची मत ती महितेला काही हितली लोक देणार नाही ती मत. घरात लगीनघाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुखवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस. फ्लोरा फर्निचर, स्टील व इलेक्ट्रॉनिक्स मॉल, स्टील भांडी, सागवान सोफा, डायनिंग टेबल, शोकेस, हेवी वुड बेस, प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस, प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट, सागवान, मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर व्हरायटीमध्ये तयार आणि ऑर्डर प्रमाणे बनवून मिळेल. हॉटेल, रेस्टॉरंट, कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल, खुर्च्या, कॉम्प्युटर टेबल, बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉक मध्ये उपलब्ध. डीप फ्रीज, AC, कूलर, टीव्ही, वॉशिंग मशीन, आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध. प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर. योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस. फ्लोरा फर्निचर, स्टील, इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव दुबाला, पंढरपूर. नमस्कार, मी सचिन कुलकर्णी. आपण पाहताय शिवशाही न्यूज. देशाच्या राजकारणाच्या आणि भविष्याची दिशा ठरवणारी लोकसभा निवडणूक येत्या काही दिवसात होणार आहे. या निवडणुकीसाठी माढा लोकसभा मतदारसंघामध्ये जी चुरस आपल्याला पाहायला मिळते, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या या माढा लोकसभा मतदारसंघातील उपरी या गावी आज आपण आलेलो आहोत आणि इथल्या सर्वसामान्य नागरिकांच्या या निवडणुकीविषयी काय प्रतिक्रिया आहेत, या निवडणुकीकडे हे लोक ग्रामस्थ इथले कसे पाहतात, त्यांचा दृष्टिकोन काय आहे आणि त्यांच्या येणाऱ्या सरकारकडून, येणाऱ्या खासदारकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत, हे सुद्धा जाणून घेण्याचा आपण इथं प्रयत्न करणार आहोत. नाव सांगा तुमचं. साहेबराव सदाशिव जगदाळे, उपरे. मला सांगा, येणाऱ्या निवडणुकीकडे कसं बघता तुम्ही? देशामध्ये आपण ही लोकसभेची निवडणूक आहे, ही देशाचं भवितव्य ठरवणार निवडणूक आहे असं म्हणतात. काय सांगाल तुम्ही? देशामध्ये कुणाच सरकार बघायला आवडेल? देशामध्ये सध्या स्थिती बघितली तर राहुल गांधींच्या नेतृत्वाखालचं सरकार बघायला आवडेल. कारण मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महागाईचा उच्चांक झालाय, त्यामुळे राहुल गांधीचं सरकार बघायला आवडेल. तुम्हाला असं वाटतं का राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये गेल्यानंतर हे सरकार जे आहे किंवा ही जी परिस्थिती आहे बदलेल असं वाटतं का? महागाई कमी होईल असं वाटतं तुम्हाला? 100% कमी होईल. कारण त्यांच्या संगत काम करणारे जी लोक आहेत ती शेतकऱ्यांची जाणीव असणारी लोक आहेत. भाजप हा शहरी भागासाठी असणारा पक्ष आहे आणि काँग्रेस हा ग्रामीण भागात असून शेतकऱ्यांची जाणीव आहे त्या पक्षाला. त्यामुळं नक्कीच परिस्थिती बदलेल. मला एक सांगा, आता राहुल गांधींच्या सोबत असणारी लोक, ही शेतकऱ्यांची जाणीव असणारी लोक म्हणताय, कोण कोण आहेत राहुल गांधीच्या सोबत तुम्हाला वाटतं? पवार साहेब आहेत, उद्धव ठाकरे आहेत, पुन्हा बिहारमध्ये लालू प्रसादांचा मुलगा आहे, केरळ मधले आहेत, अशी बरीच लोक आहेत. आपल्या महाराष्ट्रातलेच बघितलं तर उद्धव ठाकरेंचं चांगलं काम आहे, पवार साहेबांचं शेतकऱ्यांसाठी चांगलं काम आहे. अशी चांगली लोक आहेत त्याच्यासोबत. त्यामुळं शेतकऱ्यांच्या बाबतीत निश्चितपणानं परिस्थिती बदलेल. कोण असेल असं वाटतं उमेदवार त्यांचा? मोहिते पाटील असावेत. मोहिते पाटील भाजपात असले तरी
पक्षीपेक्ष न मानता मोहिते पाटील हे भागातले आहेत, चांगले आहेत. त्यामुळे मोहिते उमेदवारी तर दिली पाहिजे ना. नाही मिळाले तर मोहिते पाटील, आणि मोहिते पाटलांनी भाजपातून घेतली तरी बी मोहिते पाटीलच. मग तुम्हाला नको असलेलं सरकार येईल की वर? नाही, सरकार येऊ द्या, पण येतं लोकलसाठी चांगलं काम आहे ना त्यांचं, बरं, मोहिते पाटलांचं. आणि मोहिते पाटील समजा बीजेपीतून उमेदवारी नाही घेतली आणि आता महाविकास आघाडीतून तर अजून काही निश्चित झालं नाही, ते अजून महाविकास आघाडीत जाण्याचा निर्णय त्यांनी घोषित केलेला नाही, मग काय करा अशा परिस्थितीमध्ये? समजा ती उमेदवारच नाही झाली तर महाविकास आघाडीचा जो कोण उमेदवार असेल त्याचा मतदान करा. काय मत आहे? येणारी जी निवडणूक आहे ह्याच्यामध्ये तुम्ही कसं बघता तुमच्या मतदारसंघात? येणाऱ्या निवडणुकीत भाजप सरकारने 2 कामं चांगली केलीत. एक म्हणजे राम मंदिराचा मुद्दा, आणि दुसरं म्हणजे नितीन गडकरी साहेबांनी देशाचं दळणवळण साधण्यासाठी रस्ते बांधकाम चांगले केलेलं आहे. आणि तिसरा मुद्दा फक्त एक, मी मराठा या आमचे एक आरक्षणाचा प्रश्न केंद्र सरकारने मिटवावा, एवढा माझे 3 मागण्या आहेत. आता जेव्हा राम मंदिराचा मुद्दा निघतो, 370 कलमचा मुद्दा निघतो, आपल्या महाराष्ट्रातले लोक म्हणतात मंदिरात काय आम्हाला, मंदिराचा आम्हाला काय उपयोग आहे असं म्हणतात ते. तसं कसं, काँग्रेसला 50 वर्ष पूर्ण झाली, त्यांनी काय राम मंदिर केलं नाही. कारण आता मी स्वतः हिंदू मराठा आहे, मला गर्व आहे ना मोदी सरकारचा. हिंदू राम मंदिर बांधल्यामुळे मी भाजपला मतदान देऊ शकतो. आता मराठा आरक्षणाचा जो विषय आहे तो आता सध्या तर राज्याच्या पातळीवर आहे, तो केंद्राच्या पातळीवर अजून जायला वेळ आहे थोडासा. तर काय सांगता तुम्हाला, मराठा आरक्षणाचा जेव्हा विषय निघतो तेव्हा तुम्हाला काय वाटतं, कोणतं सरकार आरक्षण दिलं असं वाटतं? मराठा आरक्षण काय अण्णासाहेब पाटील पासून काँग्रेस होतच, पण आता काय शरद पवार यांनी पण दिलं नाही आरक्षण. बघू आता मोदी साहेबांकडे जरा थोडं बघू, एवढं 5 वर्ष देऊन दिलं आरक्षण तर बघू, ना तर मग पुढे 5 खायच की काय. तुमचं नाव सांगा. नितीन खाडे. बरं, सांगा मला, येणारी जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये देशामध्ये कुणाचं सरकार बघायला आवडेल तुम्हाला? देशामध्ये संयुक्त सरकार बघायला आवडेल मला. संयुक्त म्हणजे आता चालू परिस्थिती कशी आहे, एक हाती सत्ता आहे, सत्तेचे केंद्रीकरण एकाच ठिकाणी आहे, रिमोट एकाच ठिकाणी आहे. आता बरेच निर्णय असे मोदी सरकारचे आहेत की भयानक न भूतो न भविष्य विकास कामात सुद्धा त्यांनी असा बदल घडवला आहे. इथून 50 वर्ष जरी पुढलं पाठीमागे सरकार आलं असतं तर कदाचित झालं नसतं, परंतु ते बदल भाजपच्या सरकारने, किंबहुना जे आता जे सत्तेवर आहेत राज्य आणि केंद्रामध्ये, त्या लोकांनी विकास भयानक चांगल्या पद्धतीने केलाय. त्याच्यामध्ये खंत पण अशी आहे की आता ज्या पद्धतीनं म्हणजे जे लोकल राजकारण चालतं, लोकल राजकारणामध्ये जी युवकांची संख्या आहे त्याचा फ्लो वेगळ्या दिशेने चाललाय. राजकारणाचा एक व्ह्यू जे बघण्याचा आहे, म्हणजे डोक्यात प्रत्येकाचं असं आहे की राजकारण राजकारण राजकारण, राजकारणाच्या पलीकडे सुद्धा त्या सरकारने 10 वर्षात काम चांगलं आहे विकासाचं, परंतु त्याची बघण्याची नजर जी आहे राजकारणाकडे ती वेगळी झाली की प्रत्येकाला वाटतंय की सगळं माझ्याकडे असायला पाहिजे किंवा मी सत्तेत असायला पाहिजे किंवा मला राजकारणात इंटरेस्ट आहे, राजकारण मला काहीतरी मिळलं पाहिजे. याच्यामध्ये आता ह्यांनी जे पहिल्यांदा सुरुवातीला नारा दिला त्या हिशोबावर ते कुठंच टिकत राहिली नाही भाजप. काम त्यांचं अतिशय चांगलं आहे, इथून पुढेही चांगल्या पद्धतीने काम करतील. कुठला नारा म्हणताय? तेच की बेरोजगारीचा असेल किंवा आर्थिक काय गोष्टींचा असेल की लोकांना सगळं कुठं आहे. मला सांगा की किती लोक प्रत्येक गावात पडत तर आपण बेरोजगाराची संख्या वाढत चालली बरीचशात, ती संख्या दिवसेंदिवस वाढत जाणार आहे, त्याच्यावरती कुठल्याच प्रकारचा तोडगा नाही. आता तुमच्यामध्ये भारतात आपल्या किती मोठे उद्योगपती आहेत, पण त्याचा उपयोग ग्रामीण भागात काहीच होत नाही. आणि शेतीचं स्वर तर तुम्हाला बघतायच आपण काय चाललंय ते, त्याच्याकडे त्यांचं अजिबात विकास कामामध्ये मोदी सरकारनं अतिशय चांगली ग्रीप धरलेली आहे, पण शेतकरी आणि बाकीचं लोकलचं त्याच्यामध्ये अजिबात लक्ष नाही. ते दिवसेंदिवस खाली म्हणजे त्याची पातळी कमी होत चालली. आता तुम्ही जेव्हा बेरोजगारीचा मुद्दा काढला का नाही, आता मला पण ही या गोष्टीवर बोलायला खरं आवडेल कारण तुम्ही तरुण आहात, मी पण तरुण आहे. ग्रामीण भागातली बेरोजगारी हटवण्यासाठी एक चांगला पर्याय असतो MIDC. जर तुम्ही जागोजागी जर MIDC केल्या, तुमच्या लोकप्रतिनिधी जर त्यासाठी प्रयत्न केले तर तिथे उद्योग येतील, उद्योग आले की रोजगार निर्मिती होईल आणि रोजगार निर्मिती झाली की तरुणांना हाताला काम मिळेल. काही उद्योजक होण्याची इच्छा असलेली तरुण तिथे उद्योग सुद्धा करू शकतील, ते उद्योजक होतील किंवा त्यांना रोजगार उपलब्ध होईल. पण स्थानिक पातळीवर जेव्हा आपण बघतो तेव्हा कोणताही लोकप्रतिनिधी MIDC सारख्या विषयावर गांभीर्यानं बोलताना किंवा त्याच्यावर काम करताना दिसत नाही. काय वाटतं तुम्हाला? दम लागतो ना त्यासाठी. म्हणजे लोकलच्या राजकारणामध्ये जेव्हा स्थानिक आमदार एखादी गोष्ट मांडतो त्या आमदारामध्ये तेवढा दम पाहिजे ना, ती खेचून आणायचं. तुम्ही लाचारी जर कुठल्या गोष्टीला पाहत असला, आता स्थानिक राजकारण सगळ्याला माहित असते तुम्ही कोणापाशी काय करत असताय किंवा काय गोष्टी कुठे जाऊन करता, त्याच्यामुळे ह्या गोष्टीसाठी खरंच दम लागतो आणि त्यासाठी ग्रीप घ्यावी लागते, पळावं लागतं आणि तेवढं कष्ट पण घ्यावं लागतं. याला काय सगळ्या गोष्टी 100% होत असते. प्रयत्न केल्यानंतर वाळूचे कंडर घडतात, तेल हे गडे बाधा बाधा,
तर तुम्ही थोडं पडला तर होऊन जातं. पण तुम्हाला फक्त काय पाहिजे असते की लोकांना तुम्ही कामाला लावलं तर तुमच्या मागे लोक येत नाहीत ना. ते आतापर्यंत भारताचाच इतिहास आहे. तुम्हाला 2 पैसे मिळाल्यानंतर तुम्ही आमच्याकडे कशाला येताय. मग ह्या गोष्टी त्या राजकारणामध्ये फिरत असते. सत्तेचं केंद्रीकरण ज्यावेळेस केलं जातं एखाद्या ठिकाणी त्यावेळेस पैसा जर खाली समान वाटप झाला तर तुम्हाला विचारणार कोणच नसते. त्यामुळे ह्या गोष्टी जाणीवपूर्वक फेटाळल्या जातात किंवा ते करत नसतात. बरं, आता मला सांगा तुमच्या मतदारसंघामध्ये आता जी येणारी निवडणूक आहे त्याच्यामध्ये कुठल्या उमेदवाराला तुम्ही प्राधान्य किंवा पसंती देताय? कारण शेवटी जो आपण लोकप्रतिनिधी निवडून देतोय त्यांच्याकडून आपण आपल्या परिसरातल्या कामाची अपेक्षा करत असतो. त्यामुळे कुठल्या उमेदवाराला तुम्ही प्राधान्य द्याल? तरुण आणि विचारांना प्रगल्भ असलेला उमेदवार त्याला 100% वाटलं पाहिजे की बाबा आपल्याला विकास कुठल्या हिशोबातला करायचा आहे. मानसिकतेचा करायचा आहे का ग्राउंड लेवलचा करायचा आहे. आता जे आपल्या डोक्यात बोलला जातो विकास 2 प्रकार आहेत माझ्या हिशोबाने. एक तुमच्या डोक्यात घुसवला जातो विकास आणि एक ग्राउंड लेवलला. मग ग्राउंड लेवलचा पाहिजे असेल तर आपल्याला त्या हिशोबाने उमेदवार द्यावा लागेल. आता कोण दिसतो तसं? अजून तर कुठे फिक्सच नाही ना. भाजपने फक्त निंबाळकर साहेबांना फिक्स केले. अजून बाकीच कुठलं काय आघाडीचा उमेदवार नाही. त्यामुळे कुठलं काय जरदरच्या गोष्टी काय बोलणार माझ्या. म्हणजे तो उमेदवार निश्चित झाल्यानंतर. ओके दादा, काय नाव तुमचं? श्रीराम नागणी. काय वाटतं तुम्हाला आता येणाऱ्या निवडणुकीविषयी कसं आहे तुमची भूमिका? येणारी निवडणूक चांगली अटीतटीची होईल. पण ते आता मराठा समाज सर्व, मी मराठाच आहे, ती दरागे पाटलाच्या हिशोबाने आम्ही चालणार. आमच्या लहान मुलाला सगळ्याला सर्व्हिस नाही, कोणाला नोकरी नाही, आरक्षण नाही, त्याच्यामुळे आम्ही नाराज आहे. जे आमचं हे प्रश्न सोडवत त्याच्या पाठीमागे आम्ही जाऊ शकतो. आरक्षणाचा हा जो मुद्दा आहे का नाही गेल्या 40-45 वर्षापासून चालू आहे. काय वाटतं तुम्हाला? मी स्पष्टच तुम्हाला विचारतो, कोणतं सरकार आरक्षणाचा मुद्दा सोडवलं आणि आरक्षण दिलं असं वाटतं? कुठलाही सोडव, कोणी भाजपचं सोडवला. एक मिनिट, सरकार तर आरक्षणाचा कुठल्याही सरकारपासून सोडू शकतो. आतापर्यंत का सोडला नाही? आता राहिला कुठे विषय येऊन आरक्षणाचा विषय? मराठा समाजाला आरक्षण 100% मिळलं पाहिजे. मराठा समाजात जर बघितलं तर खालच्या लेवलला नाही दुमतच नाही, मिळलंच पाहिजे. प्रॉब्लेम काय झाला, जर आता पहिल्याच वेळेस ज्यावेळेस आरक्षण मिळालं होतं त्यावेळेस हायकोर्टाने आरक्षण थांबवलं होते. सुप्रीम कोर्टामध्ये ते आरक्षण केलं. हायकोर्टाने त्याचं पॉझिटिव्हली त्यांनी सांगितलं की बाबा आरक्षण द्यायला काय अडचण नाही. काही निकषांवरती ते पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये ते फेटाळलं गेलं. काय फेटाळलं ते की निकष बसले नाहीत की बाबा सदर तुम्ही मागास कुठल्याच हिशोबात तुम्ही मागास बसणार वगैरे असं काय तर निकष लावले त्याला. परंतु जर सरकारच्या मनामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही रात्री सरकार वगैरे बदलू शकता, हे काय सगळ्या गोष्टी सगळेजण बोलतातच. मग तुम्हाला एखाद्या लोकसभेमध्ये कायदा का करता आला नाही? म्हणजे एखादा नवीन कायदा पारित करून तुम्ही मराठा समाजाला एक स्पेसिफिक आरक्षण द्यायला पाहिजे होतं आणि ते होऊ शकतं. शेवटचं ऑप्शन काय आहे? हे लोकसभेमध्ये एखादा कायदा नवीन तयार करणे, पारित करणे. तुमचं जर बहुमत आहे तर मग का केला नाही? म्हणजे तुम्हाला इथून पुढे अजून 5 वर्ष खेळवायचं मराठा समाजाला. म्हणजे ही भाजपचं नव्हे, सरकार कुठलंही उद्या आता 40-50 वर्षामध्ये सरकारनं कुठलंच आरक्षण दिलं नाही. ह्याचं कारण एवढंच आहे की ह्या लोकांना, मी मगाशी सांगितलेला मुद्दा काय आहे की आर्थिक ज्यावेळेस स्टेबल माणूस एखादा होतो त्यावेळेस पुढे बघण्याचा दृष्टिकोन माणसाचा बदलत जातो. म्हणजे ही समाज जेवढा अजून मागास होत जाईल, जेवढी बेकारी वाढत जाईल, तेवढं ते राजकारणामध्ये प्रकल्प म्हणजे एक वाटात तयार होत जाणार. त्यामुळे आरक्षण ही 100% मिळलं पाहिजे. आरक्षण देता येतंय, आता सुद्धा देता येत होतं. आता जरांगे पाटलांनी ज्यावेळेस आंदोलन एवढं मोठं उभा केलं, कुठं कोण दिले? राज्य शासनाला संबंध नाही ना आरक्षण. काय मला काय राज्य शासनाची? म्हणजे आरक्षण देण्याची ते कॅपॅसिटी किंवा त्यांना अधिकार आहेत का? राज्यातल्या जातीचं आरक्षण संबंधच येत नाही. मग हायकोर्टाने 10 वेळा आरक्षण भेटायला नाही याच्या आधी. हायकोर्टाने सुद्धा पाठीमागच्या टर्मला 1-2 वेळा त्यांनी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण देणं हे राज्य सरकारच्या कुठल्याही कॅटेगरीवर स्पेसिफिकली बसत नाही. याचा अर्थ आरक्षण द्यायची त्यांची म्हणजे अधिकार क्षमताच नाही. 2 वेळा त्यांनी सांगितलं. मग तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलं ना आरक्षण द्यायचं निकष बाबा ह्या पद्धतीमध्ये आरक्षणाचं मराठा समाज ह्या निकषावरती बसत नाही. मग करा ना काय तुम्ही लोकसभेमध्ये गेल्या वेळेसच करायला पाहिजे होता. आता चालूच्या टर्ममध्ये जर आरक्षण मराठा समाजाला द्यायचं आहे ना तर त्यावेळेस त्यांनी काय करायला पाहिजे होता. आता अपेक्षा आम्ही एवढीच करतो की पुढे तर काय एखादा पारित होऊन मराठा समाजाला स्पेसिफिकली आरक्षण 100% मिळावं. जर आरक्षण हा प्रश्न केंद्राकडे असेल तर राज्य शासनाच्या विरोधात आंदोलन का चालू आहेत? एखाद्या गोष्टीचा प्रमुख स्टेप बाय स्टेप ज्या गोष्टी असतात, राज्याचा प्रमुख कोण आहे चालू? मुख्यमंत्री साहेब. आमचं रडगाणं किंवा मागणं आम्ही मागणार कोणाला? पहिल्यांदा मुख्यमंत्री साहेबांकडे. त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये बसत असेल तर ठीक, नसेल तर ती मागणी पुढेच न्यावी लागणार आहे. आणि समजा सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती सांगितलंय थांबायला, तर सुप्रीम कोर्टाला होल्डर करणारा किंवा एखादी गोष्ट कोण असेल तर संसद असेल, राष्ट्रपती असेल, पंतप्रधान साहेब असतील, पण त्यांनी त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. तिथे एखादी गोष्ट ऍडजस्टमेंट, तुम्हाला बाकीच्या गोष्टी कशा ऍडजस्टमेंट करता येते. मग हे जे एवढा ज्वलंत प्रश्न आहे मराठा समाजाचा, एवढ्या दिवसाचा पेंडिंग प्रश्न आहे, आता थोडा का 100% निघू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. त्याकडे तुम्ही कायदा वगैरे पारित केला असतं तर होऊन गेलं असतं ते. चित्रांग जाधव. काय वाटतं तुम्हाला खासदार झालं नाही? आलं गाडी
निघून जाते गाडी आली का कोणचं आहे काय काय काम आम्ही समाधान नाही ते तुमचं काय मत आहे? माझं काय मत आहे, आता लोकसभा निवडणूक आली या 5 वर्षातून पहिल्यांदा खासदार आमच्या गावावर आलं. ते बी आमचा 1-4-8 दिवसाखाली येऊन नुसतं काय भूमिपूजन रस्त्याला करून गेले तर 5 वर्षात म्हणजे असं उद्या काम होतं. आता ते निवडून दिलं तर पुन्हा 3 महिन्याला 4 वर्ष येणार, 1 वर्षात 6 महिन्याला उद्घाटन करायला रोज यायला पाहिजे खासदार, यायलाच पाहिजे, गाव भेटी घ्यायला पाहिजे. आम्ही तुम्हाला निवडून दिले लोकसभेत, तुम्ही आमच्याविषयी मराठाविषयी तर काय समाजासाठी बोलला का? आरक्षणाचं तुमचं काय तो शून्य काम तुमचं लोकसभेत होता. तुमचं काय मत आहे, खासदारचा परफॉर्मन्स कसा वाटतो तुम्हाला? खासदार साहेब आमच्या मतदारसंघात अजिबात फिरकले नाहीत, कसलेच गावाकडे तर आमच्या आलेच नाही. 1 रुपयाचाही निधी आमच्या गावासाठी त्यांनी दिला नाही. आता हे समोर दिसतोय ते हायमास्ट विजयदादांनी दिलाय, त्याच्या पाठीमागे 7 लाखाची ओपन जिम विजयदादांनी खासदार असताना दिलेले. आणि हे खासदार साधे बघायला सुद्धा नाही येऊ द्या, खासदाराला गावं ज्यादा असते ते येणं होत नाही, पण कमीत कमी निधी तर द्यायला पाहिजे ना. मला 2 रुपयाचा देऊ द्या, खासदार फंडातनं गावाला काय तर आले टाळाय तर पाहिजे ना. तसं काय या खासदार कोण होताना दिसलं नाही. लोक मागणी करत नाहीत, प्रस्ताव देत नाहीत. बरेच प्रस्ताव दिलेत, ग्रामपंचायत मार्फत अनेक ठराव दिलेत त्यांना, अनेक ठराव ग्रामपंचायत मार्फत खासदार साहेबांनी दिलेत. गावातले त्यांची जे कोण कार्यकर्ते आहेत त्यांनी बरेच ठराव नेलेत, परंतु काम काय प्रत्यक्षात आलं नाही. नाव सांगा तुमचं. भारत धर्म लागणे. काय सांगाल येणाऱ्या निवडणुकीविषयी? महायुतीच्या ह्याच्यात काय असेल, पण आमच्या ग्रामीण भागात भरपूर निधी दिलाय. कोणी दिलाय? मग हे चालू खासदार असेल, चालू आमदार असेल, विद्यमान आमदार शाजीबापू पाटील असेल, खासदार निंबाळकर असेल, कधी नव्हता एवढा निधी आमच्याकडे दिल्यामुळं आम्ही महायुतीचा उमेदवार म्हणून निंबाळकरांना आमची पसंती राहील, आम्ही निवडून येण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण लोक तर गावातले असे म्हणतात की खासदारनं काहीच निधी दिला नाही, 1 सुद्धा काम केलं नाही. लोकांना ह्याच्या अगोदरचं केव्हा कामकाज झालेलं दिसले का? आता कामाची किती प्रगती चालली ह्या 1.5-2 वर्षात. विकासाच्या मुद्द्यावर सगळं सरकारचं उलटापालटी झालेलं आहे ना. आणि त्या मुद्द्यावर ग्रामीण भागातली काम होती, ग्रामीण भागातला दिवाबत्ती पाहिजे, लाईट पाहिजे, पाण्याची व्यवस्था पाहिजे, आणि ह्या सुविधेला प्राधान्य देणारं ही सध्याचं सरकार आहे. विकासाच्या मुद्द्यावर गेल्यामुळे आम्ही निश्चितपणाने निंबाळकराला दिलेला निवडून दिलेला म्हणजे प्रयत्नशील झाला माणसाने, कारण महायुतीचा उमेदवार म्हणून. पण महायुतीतलेच भाजपातलेच मोहिते पाटील त्यांना विरोध करत होते. मोहिते पाटलांच्या राजकारणाची निश्चित भूमिका त्यांनी केली कधी? तुम्हाला माहिती नाही. मोहिते पाटलांची वैयक्तिक करिश्मा टिकून ठेवण्यासाठी त्यांची भूमिका असते. वास्तविक पाहता मोहिते पाटील हे आमच्या मतदारसंघातले जुने लोक आहेत, नाही असं नाही, पण ज्यानं काम केलं त्या कामाचा लेखाजोखा आपण विचार घेतलाच पाहिजे ना. बरोबर, असं आहे. मग खासदार साहेबांनी तुमच्या एकूण याच्यात काय परफॉर्मन्स केला, काय काय कामं केले सांगा. रस्ता दुरुस्ती असेल, त्यांच्याच माध्यमातून झालेल्या ह्या कासावड्याचं ते हे असेल, तुमच्या तिकडला आपल्या ह्याच्यात केलेलं आहे ते खोलीकरण, रुंदीकरण वड्याचं, म्हणजे शेतकऱ्याला मग ते शेतकऱ्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी, शेतकऱ्याचं जीवनमान काहीतरी उंचवण्यासाठी त्यांनी परत चालू केलेली ती योजना कोणची, शेत पाणी अडवा पाणी जिरवा, ह्या गोष्टी त्यांनी आग्रह दिला चालू विद्यमान सरकारनं. शेतकऱ्याच्या सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देणाऱ्या सरकारच्या भूमिकेला म्हणून आमचं ही जी काय महायुतीचं सरकार आहे आणि त्यांनी दिलेला उमेदवार आहे, आम्ही त्याला प्राधान्याने आग्रह देणारी आमची भूमिका स्पष्ट आहे. निंबाळकर जे आता खासदार आहेत त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा कोण उमेदवार असायला वाटतं तुम्हाला? मोहिते पाटील तिकडे जातील असं वाटतं का? मोहिते पाटलांच्या जातीलच का जाणार नाहीत? आतापर्यंत मी त्यांच्या भूमिका पार पडलेल्या म्हणजे कळलंच ना त्यांना. जानकर पण जातो म्हणले माघारी गेले पुन्हा. ती महादेव जानकरचा व्यक्तिगत विषय असेल, ती त्या पातळीकडे त्या माडा तर आपण बघायची काही कारण नाही, ती येणारच नाही तिकडे. मोहिते पाटलांना संधी आहे म्हणून तुतारी, पण आता तुतारी त्यांचं फिक्सच नाही ना. आम्हाला ही आमच्या उमेदवाराला दिलेला जी चालू खासदारला दिलेला जी निधी आहे त्यानं दिलेलं योगदान आम्ही विसरणार आहे का असं म्हणणार आहे. काय नाव तुमचं? सुनील लागले. काय वाटतं येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता खासदारकीची निवडणूक लागली, काय वाटतं तुम्हाला देशात पुन्हा सरकार बनवलं असं वाटतं? मोदीच. बरं, काय विशेष? 10 वर्ष मोदीचं सरकार आहे. रेशन धान्य मिळतंय, पीएम किसान मार्फत शेतकऱ्यांना पैसे भेटतात, त्याला आयुष्यमान भारत चांगली योजना आहे, त्यात हॉस्पिटल लोकांना पैसे भेटतात, पुन्हा वयस्कर वृद्धकामी योजना नवीन निघली आहे, श्रावण मधले त्यांना महिलांना 1,500 रुपये भेटतात, जरा लेकर मुलं समजत नाही ती बापांना, अशा लोकांना ही होतं.
पुन्हा रस्ते चांगले झाले होते, भरपूर मोदींनी केले तर. पुन्हा सैनिक सुरक्षितता देशाचा आज मोदींनी सुरक्षितता आहे. पहिले जरा जास्त आपल्याला भीती होती ना, इमान चालू बॉम्ब पडतोय का चीनचं काय असं वाटत होतं, पण आता मोदीमुळे सुरक्षित आहे असं वाटतं. पण असं जर बोललं का नाही तर लोक त्याला मोदी भक्त म्हणतात, अंधभक्त म्हणतात. तुम्हाला भीती नाही वाटत? तुम्हाला अंधभक्त म्हणते वाटत नाही, मोदीही चांगला. बर आता मला सांगा, खासदार जे आता निवडणूक आहे, तुमचे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना भारतीय जनता पार्टीनं महायुतीतून पुन्हा एकदा तिकीट मिळालेलं आहे. काय वाटतं तुम्हाला खासदारच्या परफॉर्मन्स विषयी? निंबाळकरचं काम चांगलं काम चांगलं आहे. मग आता निवडणुकीत कसं करायचं? निंबाळकर पण लोक तर म्हणतात की खासदारनं 5 वर्षात काहीच काम केलं. काही म्हणणार कसं, प्रत्येक राजकीयवाले जे ते पार्टी जिथे सांगतात लक्षात घ्या कसं प्रत्येक आपलं नेतं सांगणार, पण त्याचं काम आहे चांगलं. थोडं सांगलेलं पाणी आणलंय चांगलं, रस्ता कुठेचं काम आता मंजूर झालेलं आहे, नारळ करून गेलं निंबाळकर. ह्या रस्त्याचा तुम्ही विषय काढला, आता तुमच्याच गावातले लोक काय म्हणते, आलाय नारळ फोडला गेलाय, पण काम काय टेंडर निघल्यावर झाली, शेवटी लागली की बरोबर आहे. पण काम करण्यास 100% मार्गदर्शनाकडे काम चालू आहे. 100% काम नाही. लोक काही म्हणणार नारळ फोडून गेलाय, आला हे झालाय ते झालं, त्यांना काय शेवटी प्रत्येकाचे राजकीय दृष्टिकोन प्रत्येक पार्टीमध्ये वेगळे असतं. मग आता विरोधी पार्टीवाले म्हणणार की आलाय नारळ फोडून गेला हे म्हणणार, चालणार काम केलं तरी नाहीच म्हणणार, बाकीच काय विषय असा विषय. आणि ते सांगोल्याचं पाण्याचं जे आहे, शहाजी बापू पण म्हणले खासदारनं पाण्याचा प्रश्न सोडवला, आज पण कुणाला जमलं नाही. काय नेमकं ते सांगोल्याचं पाण्याचं काय होतं आणि काय झालं नेमकं सांगा? आतापर्यंत पाण्याचे विलेक्षण गणपती टवशेकडे आणलं विलेक्षणला, पाणी 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 म्हणून. शहाजी बापून टेंबूचं पाणी आणलं, इतर पाणी आणले. तिथं मी सांगोली आमची पाहुणी येते, ती म्हणली 2 टीला आम्हाला पाणी पुरवलं, असं बापून काम केलं. मग या निवडणुकीत काय करायचं? अजून आता महाविकास आघाडीचा उमेदवार नाही समोर, येईल 1-2 दिवसात घोषित होईल. काय जानकारी येतील असं वाटलं होतं, ते पण गेले माघारी पुन्हा फडणवीसांकडे. आता काय वाटेल, पवार साहेब कुणाला उमेदवार करतील महाविकास आघाडीत? पवारसाहेब पण त्यांच्या पक्षाचा विषय त्यांचा असा विषय. आम्ही परिचारक साहेब सांगेल त्यांना मतदान करू. मोहिते पाटलांविषयी काय वाटतं? मोहिते पाटील तिकडे जातील का असं वाटतं? मोहिते पाटील जात नाही, तर मोहिते पाटलाला पण भरपूर सहकार्य केलेलं आहे महायुतीवाल्यांनी. मतभेद थोडं हे असतं तर 2-3 दिवसात होऊन जाईल. शांत होईल वाटतं. हो शांत होईल. रामराजे पण 100%. आणि त्यांना एखादा शब्द मागायचा असतो कुठलं काय, प्रत्येक राजकीय भविष्य टिकलं पाहिजे. त्याच्या कुठे आता मोहिते पाटलांना विधानसभा आमदार घेतलंच ना, असं त्यांचं पण म्हणणं आहे की संजू निंबाळकरला कुठे तर घ्यावं, रामराजे भावाला. प्रत्येकाला बसणं पूर्ण हे असतं राजकारण, वैयक्तिक असतं. खलील साहेब त्यांचं मतभेद 100% दूर करणं. परिचारक साहेबांची मिटिंग बोलवून त्यांना परिचारक साहेब निरीक्षक आहेत लावणार मार्ग. ह्या बंडाचा काय परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला? मोहिते पाटील बंद करणार नाही असं आम्हाला 100% वाटतं. मोहिते पाटील बंदच करणार नाही, कारण मोहिते पाटील आतापर्यंत रणजितसिंह मोहिते पाटील त्या स्टेटमेंट दिली का? दिली असं कुठली धैर्यसिंह मोहिते पाटील देणार, घरगुती चालत असतं थोडं, पण त्यांचं काय स्टेटमेंट सध्या आलीच नाही ना. मग आम्ही बातम्या वाचतो धैर्यसिंह मोहिते पाटील तुतारी घेऊन हाती अजून भाजपतच आहे, अजून भाजपत आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना संभ्राम सोडून काय करायचं, सुटी आम्ही भाजपमध्येच आहे ना. त्यांनी म्हणलं असते ना आम्ही असं आहे तसं कुठला विषय, पण त्यांनी भाजपमध्ये जाऊ, आम्ही पण भाजपमध्येच आहे ना, असा विषय होता. पक्षाचं काम करणार, पक्षाचं काम करणार. नाही नाव सांगा तुमचं? आणि मला नाही काय वाटतं तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये, आता जी निवडणूक लोकसभेची आली ती देशाचं भवितव्य आणि सरकार बनवणार आहे, कुणाच सरकार बघायला आवडतं तुम्हाला, राहुल गांधीचं का नरेंद्र मोदींचं? हे आता हाही चालू आम्हाला आवडतं. कुठलं हे सरकार? भाजपचं. भाजपचं? बर, म्हणजे नरेंद्र मोदींचं म्हणजे बनलं का नाही तुम्हाला थोडंसं? मला बरं वाटतंय ती सरकार बरं वाटतंय, पण लोक तर असं बऱ्याच वेळा आपण पाठवत नाही ह्याच्यातनं बघतो, भाजपचं सरकार हे मुसलमानाच्या विरोधातलं सरकार आहे असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं. काय वाटतं तुम्हाला ही गोष्ट? आम्ही खेळायचं, आम्हाला कोणी विरोधच नाही तर काय करायचं. आम्हाला कोणाचा मराठ्याचा त्रास नाही आणि मोदीचा बी नाही, कुणाचा त्रास नाही आम्हाला, त्रास कोणाचाच नाही आम्हाला. तेच म्हणतो मी. मग हे कुठलं येतं की मोदी मुसलमानाच्या विरोधात आहे अशा बातम्या कुठं आहे सारखे, पाकिस्तान मध्ये कुठं गुजरात मध्ये कुठं बिहार मध्ये, आमच्या भागात आम्हाला कसला त्रास नाही. म्हणजे एकंदरीत सरकार तुम्हाला भाजपचं चांगलं वाटतं? आता आम्हाला बरंच वाटतंय. कशामुळे वाटतंय चांगलं? काय फायदा झाला भाजप सरकार? आमचा फायदा भरपूर झाला.
काय तर सांगा की एखादं आम्हाला काय म्हणजे आम्हाला जवळजवळ 4-5 वर्षाला पेन्शन मिळते. पेन्शन मिळते. बरं. अजून अजून काय रेशन मिळतं का? रेशन फुकट आहे. बरं. काय नाव सर तुमचं? अण्णा महादेव नागणे. मला सांगा येणाऱ्या काळामध्ये केंद्रात पुन्हा सरकार बघायला आवडेल तुम्हाला, मोदींचं का राहुल गांधीचं? राहुल गांधींचं आवडेल. बरं. राहुल गांधीचं का बघायला आवडेल? राहुल गांधी सरकारनं एक सगळ्या बाजारभाव असेल, गोरगरिबाचं पहिल्यापासून व्यवस्थित चाललं होतं. आता सगळं विस्कळीत झालेलं आहे सगळं. बरं. उदाहरणार्थ आता 100 उदाहरण ह्यांचं एकही काम चांगलं नाही. गोरगरिबाला फसवायचं आणि काहीतरी योजना बोलव्यात आवाजा, शेतकऱ्याला कुठं 2000 दे, कुठं काय दे. 2000 शेतकरी चालत नसतो. शेतकऱ्याच्या जी मूलभूत गरजा आहे त्या गरजा 1000-2000 नाही त्या. म्हणजे त्यांना असं वाटतं की सत्ता आहे म्हणून 1000-2000 लोकांना बोलवायचं गोरगरीब जनतेला, असं नाही. शेतकऱ्याच्या गरजा काय, पाणी आहे, पाण्याचा मुद्दा चांगला महत्वाचा, नद्या जोड प्रकल्प झाला पाहिजे. त्यानंतर गोरगरिबाला स्वतःच उत्पन्न मिळालं पाहिजे. तुम्ही 2 पैसे देऊन लुळं पागळं करून तुम्ही मतदानापुरता वापर करताय गोरगरिबाचा. काहीतरी देण्याची काय नसतं, गरीबाला देऊ नका तुम्ही. पहिल्यापासून चालत आलंय असं देऊन नाही गरीब सुधरत. तर ही फसवणूक आहे सरकार करते लोकांची गोरगरिबाची. गोरगरिबाला स्वतःच 2 रुपये मिळायला पाहिजे तर स्वतः कष्टाचं त्यांच्या उत्पन्नाची साधनं तयार, स्वतःच उत्पन्न साधन केलं पाहिजे. तुम्ही तुमचं उत्पन्न साधन करताय, त्यातनं राहिलेला तुकडा टाकताय गोरगरिबाला, आणि त्यातनं तुम्ही वाटताय की गोरगरिबाला आम्ही सांभाळतोय असं दाखवताय. गोरगरिबाला स्वतःच 2 पैसे मिळायला पाहिजेत असं काहीतरी केलं पाहिजे, पायाभूत सुविधा. तुम्ही गोरगरिबाचं दुबाडताय, गोरगरिबाला माघार फिरवून देताय, त्यात नटून तुम्ही राजकारण दाखवताय करून. असं नाही. येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये खासदार कोण व्हायला? आमच्या आसपासच्या मतदारसंघात आणि आमच्याही मतदारसंघात भाजप सरकार येणार नाही, अजिबात नाही येणार. आमची स्वतःची म्हणजे एक आमचा आत्मविश्वास, आम्ही फिरतो भरपूर. सर्वसामान्याला ही झळ बसती, ह्यातनं काही लोकांना मिळतंय किंवा लोक सुधारतील असं कधीच शक्य नाही. एक दिवस ही बेरोजगारी करून करून देश अडचणीत येणार आहे. मोठमोठ्या आकडेवारी दाखवत आहे, ही अशी नाही आकडेवारी चालू. पण ही जी आता आपण बघतोय, ही रस्त्यांची कामं होत आहेत एवढी मोठी, ह्याचं काही महत्व नाही का तुमच्या दृष्टीने? रस्त्याची पहिल्यांदा गरज होती, गरज आहे, पण पहिल्यांदा गरज रस्त्याची नाही, पाणी पाहिजे. त्याच्यानंतर शिक्षणावर लक्ष द्यायला पाहिजे. ह्यांचं शिक्षण संस्था सगळ्या, आणि कुणाला गोरगरीब शिक्षण मिळतंय कुठं? त्या मापाने मिळत नाही शिक्षण. आणि पाण्याची व्यवस्था करत नाही ती. 3-3, 4-4 महिने उजनीच पाणी मोकळं सोडलं जातं, त्याच्यावर लक्ष नाही कुणाचं. आता बी नाही बरं का. आता ही गरज लोकांना पाण्याची आहे, आपल्या शेतीवर चालणारा भाग आहे, पाण्याची गरज ओळखली पाहिजे. ती प्रत्येक जण फोडाफोडी आणि कुणाला तिकीट मिळतं आणि कुणाला काय मिळतं ह्याच्यावर लक्ष आहे, पाण्यावर लक्ष नाही, काय नाही. शेतकऱ्याची बी लक्ष नाही. उगं काय तर 1000-2000 देऊन शेतकऱ्याला खुश केलं जातं, त्याचा मुद्दा बाजूला राहतो तसा नाही. आता मग शहाजी बापू म्हणले टेंभू उपसा सिंचन योजनेचं काम पूर्ण केलं, तुमचं सांगोला तालुक्यात पाणी इतके दिवसांनंतर आता आलं. त्यानंतर मंगळवेढा उपसा सिंचनचं पण काम पहिलं 11 गावांचं झालं, आता पुन्हा राहिलेले 24 गावांचं आता टेंडर झाले पंपिंगचं. त्याच्यात म्हणजे असं वाटत नाही का तुम्हाला उपसा सिंचनची पण कामं चालू आहेत सध्याच्या सरकारच्या काळात? चालेल, करायला नको, तुम्ही करायला पाहिजे, उलट तुम्ही त्यांच्याकडनं करायलाच घ्यायला पाहिजे. करून सोडा, त्याचं कशाला राजकारण करता? केलं म्हणजे काय केलं? कामच करा, दुसरं कोण करणार आहे? तुम्हीच करणार आहे ना. बरोबर. मग काय केलं म्हणजे केलं, तुम्हीच करणार, काय लोक करणार कामच आहे. आणि त्यातनं तुम्ही काय करावं, ती काम करत उजनीचं थोडं नियोजन करायला पाहिजे. पाण्याचं नियोजन नाही, तिथं कामगार नाही, ती उजनी असेल, भाटगार नाही, एकालाही कामगार नाही, त्याच्यामुळे पाण्याचं नियोजन होत नाही. डिपार्टमेंटला आणायचं हे काय शक्य नाही कुठलं. पाण्यावर लक्ष नाही, पाण्यावर पहिलं लक्ष दिलं पाहिजे. तर कुठं तर लोक ऑटोमॅटिक येतील, ह्याला गरज सुद्धा पडणार नाही की बाबा आम्हाला मतदान द्या म्हणायची. मनाने मतदान देणार लोक. आणि जे काय पहिलं उजनी असेल, भाटघर असेल, काय ह्याने त्यात सुधारणा केली हो, त्यातला गाळ काढणं होत नाही ह्यांना, त्यावर कामगार भरती होत नाही. आणि ह्यांनी कसं नवीन काहीतरी प्रोजेक्ट राबवायचं न केलं म्हणायचं. तुम्हीच करणार आहे प्रोजेक्ट राबवणं, काम करणं हे तुमचंच काम असतंय, जनतेचं काम नसतंय ती. त्याच्यामुळं केलं म्हणून इलेक्शनच्या पुढे उद्घाटन करून दाखवताय किंवा कामं दाखवताय नाही, रोजच तुम्ही कामं करायला लागतील, तेव्हा कुठं तर जनता ऑटोमॅटिक तुमच्या मागे येते. अगदी बरोबर. काय नाव मामा तुमचं? बाबुराव तुकाराम नागणे. काय वाटतं तुम्हाला आता जे आपण एवढं बोलतोय, काय वाटतं येत्या निवडणुकीत कुठलं सरकार बनावं वाटतं तुम्हाला? पवारांचं. कुठं? माड्या. बर. कोण आहे उमेदवार पवारांचा? उमेदवार आहेत, कोण होईल वाटतं? उमेदवार आहे
मोहिते पाटील होतील वाटते का? नाही मोहिते पाटील कशी काय येतं नाही आता तुम्ही म्हणले मोहिते पाटील पवारकडे चालले उमेदवार कोण दिल त्याला तिथे मतदान करायचं. पवार साहेबांपाशी भरपूर उमेदवार आहेत पण मोहिते पाटलांविषयी काय? हो आज आली ती नाव दोघांची काय आहे ती त्यात कोण दिल त्याला काय कुणाला काय दिना हो. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात जेव्हा आपण वेगवेगळ्या मतदारसंघातील वेगवेगळ्या गावांमध्ये अंदाज घेत होतो तेव्हा काही वडीलधारी मंडळी सुद्धा आज उपरी इथे आपल्याला भेटलेली आहेत. अनेक लोकांनी आपापल्या प्रतिक्रिया दिलेल्या असताना आणखी काही ज्येष्ठ नागरिक किंवा वडीलधाऱ्यांचे आपण मत जाणून घेणार आहोत. दादा नाव काय तुमचं? ज्ञानेश्वर निवृत्ती नागणे. काय वाटतं येणाऱ्या निवडणुकीकडे कशा पद्धतीने बघता तुम्ही? केंद्रात कुणाचं सरकार बघायला आवडेल तुम्हाला? नरेंद्र मोदींचं की राहुल गांधींचं? नरेंद्र मोदींचं. कारण काय? कारण काँग्रेसच्या 60 वर्षाच्या कालावधीत म्हणावाच्या सुधारणा नाहीत आणि बरेच प्रलंबित प्रश्न बरेच राम मंदिरासारखा असेल 370 कलम काश्मीर सारखा असेल तलाक कायदा असेल तर नरेंद्र मोदींनी हे कायदा सत्तेवर आले की अंमलातच आणलं करून दाखवलं. बोले तैसा चाले त्याची वांदावी पावली त्यांनी ते करून दावलं. 14 वर्ष आम्हाला आई बापांनी वनवास दिला 14 वर्ष पण आमच्या हिंदू राष्ट्रात भारत देशात 500 वर्षाचा वनवास आम्हाला मिळालाय. मंदिरच नाही कुठं जाऊन पाया पडायचं कुठं दर्शन घ्यायचं. 1 नंबरचा निर्णय नरेंद्र मोदी रूपाने मिळालाय. काय राम मंदिर झालं. आज देशात त्यावेळेला मी माझ्या घरी गुढी उभा केली कुणी बाकीच्या गावातल्या बांधवाने आमच्या केली. आम्ही प्राणप्रतिष्ठा केली कीर्तन केलं भजन केलं. इतका आनंद आम्हाला भरभरून येतोय की माझ्या देवाचा 5 वर्षाचा वनवास संपला. अजून काय पाहिजे? दुसरी गोष्ट रस्त. आज ग्रामीण भागात शहरात जर बाय बाळातील दवाखाने म्हणजे वाटेत डिलिव्हरी होते वाटेत बाळात पण त्याचा हाल किती होतो. आज इथं उपरीतून पंढरपूरला झालं 10 मिनिटाच्या आत जाते माणूस. त्यावेळेला वाहन असायचं पण खड्डा असायचं. खड्डामुक्त सगळं त्यांनी देश केला. नावाजण्यासारखी त्यांची काम आहेत. काय 60 वर्ष तुमच्याकडून एसट्या गाळक्या तुमच्या गाळक्या एसटीतूनच प्रवास करायचा. बाकडी मोडलेली तोडलेली हो तसं बघा तुम्ही. आता ते तारीख लिहिलेली असते त्यांची एसटीवर दुरुस्तीची तारीख पुन्हा दुरुस्ती कधी करायची ही तारीख असते. तसं काय यांचं 60 वर्ष रस्ता कागदावरच होईल. आता तुम्ही जी बोलताय ह्याच्यात आता आमच्या ग्रामीण भागात बी काय रस्ते चांगले झाले. उपरी गाडीवर रस्ता अर्धा झाला होता अर्धा आम्ही बऱ्याच वेळा तक्रारी केल्या. आता अजून नवीन मंजुरी आल्या असं कळलं आम्हाला. काय कालच्या 1-2 दिवसात काम चालू केलं. काही ठिकाणी वाड्या वस्त्यांना जायला रस्ते झालेले आहेत. पहिलं तर चालत जायची पंचायत. आता तुम्ही जी म्हणताय का नाही त्याच्यातून काही मुद्दे असे निघतात की राम मंदिर जी म्हणताय तुम्ही राम मंदिराचा लोक असं म्हणतात की आपल्याला काय फायदा त्याचा ते तिथं झाला. कुणाला फायदा? मग पाकिस्तानला फायदा कुणाला फायदा? अरे आपण त्या देशात राहतोय. आपण या देशाचा घटक आहे. हा भारतीय नागरिकत्व आपण स्वीकारले. रामाचा जन्म अयोध्येत झाला मग उपरीत आमच्या राम मंदिर नाही का? पंढरपुरात विठ्ठल मंदिर आहे. आंध्र कर्नाटक तुमच्या तामिळनाडूतून लोक विठ्ठलाला काय येतात? हा काहीतरी भक्ती आहे भाव आहे ते देवाबद्दल आदर आहे. हा का असं काय तिरुपतीला फक्त त्या आंध्रावालीने केरळवालीने जायचं आम्ही जायचं नाही? अयोध्येला आम्ही जायचंच नाही का? हा आपलं दैवत आहे आपण जायचं नाही त्या दैवताकडे. हा मला वाटतं त्यांचं अज्ञान असेल त्या लोकांचं किंवा ते नास्तिकवाद त्यांनी स्वीकारला असेल नास्तिकवाद. हा मंदिर बांधून काय करायचं? मग आपल्या गावातली देवळं पाडून टाकायची. हा काय करायचं? आता हे जेव्हा तुम्ही बोलत असता तेव्हा बऱ्याच वेळा लोकांकडून असा विरोध केला जातो भाजप सरकारला की हे शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे. कारण शरद पवार जेव्हा कृषी मंत्री होते बरोबर आहे कर्जमाफी केली होती. देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफी त्यांनी केली होती असं म्हणतात. मान्य त्यांनी कर्जमाफी केली. त्यांच्या मताशी सहमत आहे. चांगलं केलं वाईट केलं नाही. पवार साहेबांनी चांगलं केलं कर्जमाफी केली. का तर ज्या वेळेला आमच्या वडिलांनी कर्ज काढलं काय वडील थकलं आम्हाला पुन्हा त्या बँकेत यूज दिलं नाही 10 वर्ष 15 वर्ष. कारण थकीत आहे त्याला कोण देतो कर्ज? उलट सावकारीकडे जावं लागलं आम्हाला. काय त्यांनी कर्जमाफी केली बरं केली पण हे कर्जमाफी लवकर करायला पाहिजे होती. म्हणजे आम्ही इकडे सावकाराची घर भरायची भरली काय फायदा झाला? म्हणजे ज्या वेळेला शेतकरी खरोखर अडचण त्या दुष्काळात सापडला त्यावेळेला कर्जमाफी असेल कुठल्याही सरकार असू दे
हमी भाव पवार साहेब स्वतः तुम्ही कृषी मंत्री आहे, तुम्हाला कोणी अडवलं होतं हमी भावाला? मक्याला हमी भाव पाहिजे होता, ज्वारीला पाहिजे होता, गावाला पाहिजे, जेवढे धान्य पिकते त्याला हमी तुम्ही द्यायला पाहिजे होतं. तुम्ही केंद्रात आहे, तुम्हाला कोणी अडवलं होतं? त्यावेळेस केलं नाही म्हणून करायचं नाही का पुन्हा? असं म्हणतात ते. कोण? त्यावेळेस झालं नाही मग आता करायला नको का? कोणी केलं आताच्या सरकार? आताच तुम्हाला सांगतो, पहिलं आज मक्याला दर किती आहे? 2300 ते 2400 रुपये. त्यांनी ते काय ते SMP का काय तर त्यांनी ते अंमलात आणलंय बघा. हा ते काय मला तर सांगता येणार ना, ती त्यांनी अंमलात आणली, दर मिळायला लागला. हा ऊसाला दर मी तर म्हणतो भाजप आणि तुमचं हे सोडून काँग्रेस सोडून राजू शेट्टी रूपाने आम्हाला ऊसालाही दर चांगला मिळाला. काय आम्हाला माहितच नव्हतं ते FRP ना अमुकन धमुकन काय गोष्टी कळू देत नाही. विठ्ठलने एवढा काढला, पांढरंगने एवढा काढला, असंच म्हणत बसायचं. नुसती एवढीच चढावड होती. पण अख्ख्या महाराष्ट्राला तुमच्या शेट्टीच्या रूपाने ऊस काय आणि ऊसाची किंमत काय आहे त्यांनी दिली. ज्यानं चांगलं काम केलं त्याला चांगलं म्हणलं पाहिजे. या माताची आम्ही बरे एखादं काम तुमच्या पवार साहेबांनी केले ते त्यांच्या काळात डाळिंबला ह्याला त्याला अनुदान दिले, ते जे चांगलं केलं त्याला आम्ही चांगलं म्हणणार आहे. पण जे काहीच केलं नाही त्याला तुम्ही त्यांच्यावर फोकस करू नका हे म्हणायचं आम्हाला. जे तुम्ही केलं नाही तुम्हीच लोकांना उठवताय. हे करायला पाहिजे होतं, तुम्हाला कोणी अडवलं होतं? तुम्हीच करायला पाहिजे. आणि आणखी एक मुद्दा सध्या महाराष्ट्रात चर्चेचा आहे तो म्हणजे मराठा आरक्षण. मराठा आरक्षणासाठी सध्या सरकारला धारेवर धरलं जात आहे. काय सांगाल? तुम्ही स्वतः मराठा आहात. मी स्वतः मराठा आहे. मलाही वाटतं माझ्या मुलांना नोकरी लागली, मला लागायला पाहिजे होती. काय त्या काळात मला 65% मार्क आहे 10वी 12वीला. काय मी ग्रॅज्युएट आहे. काय पण ह्या आरक्षणच्या मुद्द्यामुळं आम्ही बाहेर फेकले गेलो. काय आणि 40-45% वाले पोरं इतर समाजाचे ते नोकरीला गेले, आम्ही तसंच राहिलो. मग आम्हाला वाटतं आता आमच्या मुलांना मिळलं पाहिजे. काय मिळलं पाहिजे आणि सरकार देत नाही ना असं म्हणतात. सरकारने ह्या दिलेला आहे ह्या तुमच्या एकनाथ शिंदेने दिलेला आहे. 10% आरक्षण तुम्हाला दिलं. त्याच्या अगोदर देवेंद्रने दिलं, दोन्ही कोर्टात टिकलं, शेवटच्या कोर्टात टिकलं नाही, अडचणी आल्या. बरोबर आहे, कोर्टात टिकत नाही म्हणजे आपल्याला काय एवढं काय करता येत नाही. बरं आता तुम्हाला त्यात नाही त्यांनी EWS दिलं. EWS चा वापर आता सध्याला चालू आहे, काय विद्यार्थ्यांना फायदा होतोय. बरोबर आहे. आता तुम्ही काय म्हणताय? नाही आम्हाला ह्याच्याच ताटातलं द्या. अरे कोणाच्या ताटातलं कशाला हिसका होता? जे सरकार देत आहे ना त्याचं घ्या. मी असेल तर पैठणी नाहीतर नागरी बसल. जरांगे साहेबांनी थोडा अभ्यास करावा, अभ्यासच करावा त्यांनी. असंच पाहिजे तसंच पाहिजे. अरे ते त्याच्या ताटात मिळेल त्याला येऊ दे. आता ते केली मंडळ आयोगाच्या टायमाला पवार साहेबांनी त्यांची लोकसंख्या किती होती? 28 द्यायला पाहिजे होतं 16%. 16-32 तरी जास्त होतं. 14-28 द्यायला पाहिजे होतं. त्यावेळेला त्यांच्यात टाकून बसले न मागता. ते जर नसतं तरी मग तुम्हाला मागायला अधिकार होतो. आमचं इथं शिल्लक आहे, आमचा इथं वाटा शिल्लक आहे. वाटाच शिल्लक नाही आता तुमचा, कुठलं द्यायचं जातं तुम्हाला? म्हणजे जे मिळत नाही त्याकडे वरडायचं का? असं नाही चालणार. जिथं न मिळेल ते आणून देतो ना कुठनं, ते टेकणार घ्या हे पहिली गोष्ट. मग जरांगे साहेबांची योग टेकणार घेतलं पाहिजे. अहो जे तिकडचं बी मिळत नाही इकडचं मिळत नाही उगाच वरडत बसायचं असं नाही. सरकार आणून देतो, कुठनं आणून देतो हे तुम्ही विचारू नका. फक्त आम्हाला कुठनंही दे बाबा, आमच्या पोटाला घाल. आमची मुलं नोकरी लागली पाहिजे. कुठनं दे ह्याच्यात ओबीसीत मध्ये कशाला ओबीसीत मध्ये कुठनं देता? आमच्या मुलांना नोकऱ्या लागल्या पाहिजे, आमच्या मुलांना व्यवसायात त्याला सवलत मिळाली पाहिजे. हे राहिलं बाजूलाच कुठं हटवादी भूमिका घेतल्यामुळे हटवादी भूमिका लांबत गेलं म्हणायचं. हटवादी अगदी समाजासाठी भांडते ते सगळं होतंय. पण कुठंतरी 2 पावलं आपण मागे सरावं, कुठं 2 पाहिलं त्यांना बी करावं. कारण नाही तुम्हाला मी मुद्दा म्हटला नेसली तर पेटत नाही तर नागरी बसल. ही करावी शक्य नाही, कोणाला शक्य नाही. स्वतःच्या जावायचा सुद्धा हट्ट सासरा पूर्ण करत नाही. लग्न लावून घ्या म्हणते रुसुद्या रुसला तर लग्न लावायचं राहत नसतं, जावाय रुसला म्हणून. ह्या माताची माणसं आहे. आता ह्याच्यामध्ये परवा काही लोकांनी मराठा आंदोलकांनी असा मुद्दा मांडला की आपण तुम्ही जे आता म्हणला की पवार साहेबांच्या काळात त्यांनी द्यायला काय हरकत होती, त्यांना संधी होती, त्यांनी दिलं नाही. ते म्हणजे आतापर्यंत दिलं नाही म्हणूनच आता मी मागतोय. आणि त्यांच्या काळात काय आंदोलन एवढं तीव्र झालेलं नव्हतं. आता म्हणजे 2014-15 पासून हे आंदोलन तीव्र झालेलं आहे आणि म्हणून ह्या सरकारची जबाबदारी द्यायची. बरोबर आहे. त्या काळात कदाचित मराठा समाज जागृत नसेल, जास्त नव्हताही. ज्याला कळत होतं त्याचा आवाज दाबत होते, ज्याला कळत होतं त्याचा आवाज. शालिताई पाटलाचा आवाज दाबला त्यांनी. कुणी दाबला? पवार साहेबांनी दाबला. काय दाबायची गरज होती? आवाज दाबाय नाही पाहिजे होता. का दिलं नाही? मग थोडक्यात उलट कालवा होण्यापेक्षा, गोंधळ होण्यापेक्षा त्याच वेळेस जर दिला असतं आजपर्यंत इतकं
किती लोकांचे तर जीव गेलेले आहेत. हा, मराठा आत्महत्या केल्या. हे पाप उलट तुमच्या डोक्यावर बसलं या मताचा मी आहे, तुमच्याच. उद्रेक व्हायच्यात कुठली गोष्टी करावी, उद्रेक व्हायच्यात. आता उद्रेक व्हायला लागले ते. आता समाज तुम्हाला ऐकणार नाही, कोणालाच ऐकणार. कुठल्याही राजकीय पक्षाला समाज आता सहजासहजी ऐकणार नाही. त्यांची चूकच नाही त्या समाजाची. आज 80, 90, 95% पर्यंतची पोरं आज अक्षरशः जर्शांची शेणं काढते. ते काय वाटत असेल आज मुली मिळा नाही त्यांना. लग्नाची अवस्था वाईट झाली. काय करायचं त्या लेकरांनी? हा, काय करायचं त्या लेकरांनी? आज साधा शिपाई असताना नाही, शिपाई आहे का? हा, त्याला पोरगी देते. हा, पण ही तर 10 एकराच्या बागायतदाराला देत नाही. 10 एकराच्या बागायतदाराला नाही, बुद्धिमानाला किंमत नाही या देशात. हा, बरं, जाता जाता आता शेवटचा प्रश्न. आपण आता जी लोकसभा निवडणूक चालू आहे, तुमच्या माढा मतदारसंघामध्ये कोण खासदार बघायला आवडेल तुम्हाला? आम्हाला भाजप रूपी कोणी खासदार बघायला आवडेल. भाजप कोणी असलं रेशल मोहिते पाटलाला मिळू द्या, आनंदच आहे. रणजितसिंह त्याला दिलेलीच आहे, दिली पक्षाने. शेवटी ते पक्षांचे निर्णय आमचं नाहीत, आमचा निर्णय तो नाही. काय आम्ही फक्त कोण पक्ष कसा काम करतोय, वरच्या लेवलला काम कोण चांगलं करतंय त्याला आम्ही प्राधान्य देऊ. बरं, आता हे खासदार आहे, यांचं काम कसं गेले 5 वर्षात रणजितदादांचं? यांची बी कामं एकंदरीत बरे आहेत. काय आता 17 वर्षापूर्वी पाणी चोरलं होतं भाटघरचं आमच्या. ते पाणी रणजितसिंह नाईकने पवारांनी चोरलं होतं. कोणी चोरलं? त्यांचं नेलं तिकडे बारामतीला. येतं चोराय काय नाही तिकडे येऊ द्यायचं नाही. इकडं पाट आहे तर सगळं आहे, पाणी येऊ द्यायचं नाही हो. आणि आज्ञा नसते शेतकरी, कळत नाही दुष्काळ आहे. हा, उलट आमचं पाणी हक्काचं तिकडे गेलं. हा, गणपत आबांनी तुम्हाला सांगतो 1 नंबरचा नेता. गणपत आबांनी माळशिर तालुक्याने थोडा विरोध केला त्यांना पाणी द्यायचं. ते म्हणजे तुमचं पाणी हक्काचं आम्हाला देऊच नका. जे लिकेज पाणी होतं, लिकेज वाहून जे वाया जाणारं पाणी, वाया जाणारं पाणी आम्हाला द्या. आबांनी पदरात पाडून घेतलं ते पाणी. हा, आणि आता शेतकरीच्या जवळ कॅनल जातो, त्याच्या हिरीला पाजर चालत नाही आता. का ते हे करून टाकलं, ट्रॅक्टर झालं. हो, मग आबांनी केलं ना काम. ज्यानं काम केलंय चांगलं त्याचं काम त्याला चांगलं म्हणलं पाहिजे. पवार साहेब आमचे वैरी आहेत का? अजिबात नाही, पण कामच करायला पाहिजे त्यांनी. पदाचा उपभोग घेऊन काय आज जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचली असते. एकदा रघुनाथ पाटील बोललं होतं, पवार साहेब अजूनही शान व्हा तुम्ही. काय तुम्हाला पश्चिम महाराष्ट्र डोक्यावर नव्ह, पूर्ण महाराष्ट्र डोक्यावर घेऊन नाचल. पण आता काय त्यांचं दुर्दैव, त्यांचं त्यांना माहिती, त्यांचं राजकारण, त्यांची माप आपण तर का काढावी. हा, पण आम्हाला वाटतं की होतं नाही, चांगलं होतं, करायला पाहिजे, तो झालं नाही. हो, आणि आता म्हणायचं 80 वर्षात मी अजून तरुणच आहे. हा, तरुणांनी काय करायचं पुन्हा? दादा नाव सांगा तुमचं? नामदेव कृष्ण नागणे पाटील कोपरे. मला सांगा, आता लोकसभा निवडणूक लागली, तुमचं वय पाहता तुम्ही आजपर्यंत अनेक नेते, म्हणजे अगदी पंडित नेहरू इंदिरा गांधी पासून ते शरद पवारांपर्यंत, नरेंद्र मोदी पर्यंत अनेक नेते पाहिले, पक्ष पाहिले, अनेक पक्ष तयार होताना पाहिले असतील, संपताना पाहिले असतील, राजकारण पाहिलं असं वेगवेगळ्या प्रकारचं. काय वाटतं सध्या देशाला कुठल्या सरकारची गरज आहे किंवा कुठलं सरकार देशासाठी चांगलं काम? आजबद्दलचा अनुभव मला आहे बरं का. आजबद्दल सारे जी पार्टी होत्या त्याच्यापेक्षा ही भाजपचं सरकार बरं वाटतं. बरोबर, कामं बी केली ती. शेतकऱ्याला बी थोडं थोडं अनुदान ते तुमचं वर्षाला ते 6,000 रुपये राज्य सरकार बी देते, 6,000 रुपये. आणि पुन्हा गॅसमध्ये सवलती दिलेल्या आहेत त्या. अशा बऱ्याच सवलती मिळाल्या आणि त्यामुळे लोक समाधानी येते. आणि हे सरकार बरं वाटतं. आता काँग्रेसच्या काळात कसं होतं, महागाईला तर काय त्यांनी ती आळा घालताच येत नव्हतं त्यांना. कोणी कंपन्याच्या ज्या कंपन्या काढेल ती दर वाढत होती, पण आता ह्यांचं समजायला अंकुश आहे असं आम्हाला वाटतंय. आणि बरं चाललंय. आणि बाहेरले परराष्ट्रामध्ये परदेशामध्ये जे ते बी वजन चांगलं आहे. आम्हाला आपल्या घरी झोप निवांत शांत लागते असं वाटतं बाबा. म्हणजे झोप शांत लागते ह्याच्यावरनं मला एक मुद्दा आठवला. आपले हर्षवर्धन पाटील जे माजी मंत्री आहे इंदापूरचे, ते म्हणले होते की मला आता भाजपमध्ये आल्यावर झोप शांत लागते. आणि हा मुद्दा असा आहे की लोक असं म्हणतात, विरोधक असं म्हणतात किंवा काही सामान्य माणसं तर असं म्हणतात की ईडी, इन्कम टॅक्स यांची भीती दाखवून लोक दुसऱ्या पक्षातली लोक आपल्या पक्षात घ्यायची, त्यांनी राजकारण करायचं. सांगतो मी आता ह्याच्यावरती ईडीचं जे आहे का नाही, ही पहिलं सुद्धा होतच, पण ही सरकार दाबून ठेवत होतं आणि ही तुम्ही बी खाऊन आम्ही खाऊन खात होती, चर्चा होत नाही. आता कसं स्वतंत्र मोदी साहेबांचं तर स्वतंत्र काही प्रपंचच नाही, काही खायचा विषय नाही. आणि मग दुसऱ्याला बी ती खायचं नाही असं त्यांनी म्हणून ती ईडी काढलेली. आणि ईडी आहे ती योग्य आहे. तर या लोकांना वचप आहे म्हणून यांना अजून देश खाऊन टाकला असं मागच पाक. ईडी आहे ती चांगलं आहे. ईडीचं दशक पाहिजेलच या पुढे लोकांनाही
किती संपत्ती जमा करायला ती इतकी संपत्ती जमा केली आहे लोकांनी. कारण शाही पवाराचं समजा ही पवाराचं समजा पवाराची समजा पवारच्या घरातलेच मंत्री सारे, इंदिरा गांधीची समजा वंशावर त्यांचीच मंत्री, दुसऱ्याचं कोणाचं काही चालत नव्हतं. दुसरी एक आरोप नेहमी भाजपवर हा आरोप केला जातो की शेतकरी विरोधी हे लोक आहेत. शेतकरी शहरी आहेत त्यांना ग्रामीण नाही अजिबात तसं नाही. शेतकरी सुद्धा काळजी भरपूर घेतली जाते आणि जेवढं जमेल तेवढी काळजी करतात ते, आणि पुढच्या भविष्यात मध्ये करतील अशी त्यांचा आमचा अंदाज आहे. पण ह्याच्यापेक्षा दुसरं कोण करणार नाही काळजी. आता तुमच्या मतदारसंघाविषयी आता शरद पवारचा विषय सोडून जातात त्यांचं संपलेला होता नाही शेतकऱ्यासाठी, पण आता ते आयुष्य त्यांचं तर संपलेलंच आहे. ह्याच्यामुळे त्यांच्या घरातला कोण माणूस शेतकऱ्यावर करेल असं काही खात्री नाही. म्हणून आता शेतकऱ्यासाठी ही सरकारच योग्य आहे. आता तुमच्या मतदारसंघाविषयी जेव्हा आपण बोलतो, कोण खासदार व्हावं वाटते तुमच्या मतदारसंघातून? मागचे खासदार जे होते आपले रणजित निंबाळकर, त्यांचंच आता पुन्हा तिकीट. त्यांचं कार्यक्षेत्र चांगलंच आहे की आता त्यांनी रोडचं उद्घाटन आले इथं उद्घाटन, त्यात आमचं भाषण थोडं आहे. पुन्हा आमच्यातल्या महादेवाच्या मंदिराला बी त्यांनी 25 लाखाची मंजुरी दिली आहे. आणि मग खासदार ह्याच्या आधी काँग्रेसचं थोराचं सरकार होतं का गावाकडे, ह्या निवडणुकीला त्या निवडणूक येत होता, त्याच्यापेक्षाही बरंच म्हणायचं. संदीपान थोरात पाठीमागे काँग्रेसचं होतं. निवडणुकीशिवाय ती दिसलं का समजायची इलेक्शन आले, त्याच्यापेक्षाही चांगलाच आहे की. आता ह्याच्या अंतर्गत जे काय मोहितेशचं हे असेल ती विषय त्यांचा त्यांनी बघायला वेगळा, पण आपल्याला आणि चांगला आहे काय वाईट. तुमच्याच गावचे लोक असं म्हणतात की खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी 5 वर्षात काहीच काम केलं नाही मतदारसंघात. आता मतदारसंघ काय बारका नाही, इथून ते पार फलटण आजची 2 कामं केली, एवढ्या नंबर चिकार झाला घेत आपल्याला. एवढे नंबर झाले मग प्रत्येक घरात यायचं त्यांना भेट. पहिला खासदार येतच नव्हता त्याच्यापेक्षा बरं नाही का असं म्हणतो मी. आणि आता ह्याला जर आपण केलं कॅन्सल केलं, दुसरं कोणतं चांगलं येणार आहे सांगून नाहीच ना. आता तुमच्या अनुभवातून एकच प्रश्न शेवटचा आता विचारतो, उद्याच्या निवडणुकीमध्ये जर मोहिते पाटील पवार साहेबांच्या पक्षातून जर निवडणुकीला उभारले तर तुमचे जे आता जे खासदार आहेत त्यांना जड जाईल का निवडणूक? नाही जड जाणार. पवाराची मतं राहणार, आमच्या मतं राहणार. पवाराची मतं ती मोहितेला काय इथली लोक देणार नाही ती मतं होताला. जे काय भाजपची लोक आहे ती त्याची श्रद्धा आहे ती समजा भाजपला देणार. भाजप तर निंबाळकर असेल आणखी दुसरा कोणी तुम्ही ठेवा, तेच येणार नाही. आणि ती निवडून आलं की पुन्हा लोक म्हणजे ईव्हीएम घोटाळा करून निवडून आलं म्हणजे नाही ईडीचा घोटाळा कशाला करते? ती मशीनचं मतदानाच्या मशीनचं नाही चुकीच आहे ती. त्याच्याविषयी काय वाटतं? एवढं काहीतरी बोलणार चुकीच आहे. आधी त्याच्या मशीनवरच आपला विश्वास आहेच. आणि समधी म्हणतात, मोठी नेते म्हणतात, अण्णा हजारे सारखी म्हणतात, आम्ही कसं म्हणणार ते खोटं आहे असं नाही. खोटं नाही, अगदी रितसर चाललंय. त्यामुळे त्यांनी तुमच्या ते सभा घेतल्या नसत्या किंवा ते लोकांचं भेट घेतली नसती. म्हणजे आता निवडणुकीत निंबाळकर फिक्स करायचं म्हणतो, फिक्स केलंच त्यांनी, त्याच्यात काय बांधच नाही. आणि एकंदरीत उपरीमधून जेव्हा आपण येणाऱ्या लोकसभेचा अंदाज घेत होतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या आणि संमिश्र अशा प्रतिक्रिया जरी येत असल्या तरी ह्या प्रतिक्रिया प्रातिनिधिक स्वरूपाच्या आहेत, कारण आपल्याला या निवडणुकीचा निकाल पाहण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कबीर देवकुळेसह सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.